हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? बरे ना? हॅपी दिवाळी एव्हरीबडी. स्वीट, अरे जास्त स्वीट खाऊ नका. भाजी खा, पालेभाज्या खा जरा. आता इथून पुढे थोडं ताक. As far as science is considered, health is wealth. Health is wealth. So we eat. तुम्ही ताक, दही, बाजरीची भाकरी, गव्हाची भाकरी, बाहेरचं खाऊ नका. बरोबर? डोंट ईट फास्ट फूड. आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायचे जास्त, अनशीन पैसे सोडवायचे, नाही का? मार्क चांगले मिळवायचे मित्र. आज मी घेतलं मित्र बरेच ॲज सुन ॲज नो सुनर दॅन असे वाक्य आलेले आहेत क्वेश्चन पेपर मधून, परंतु रिपीट झालेले परत परत ते घेतले नाही. जे आलेले ते फक्त एकदा दोनदाच घेतलेत. मागे पण दिले तुम्हाला. आणि बघा, ॲज सुन ॲज नो सुनर दॅन हे येतच आहेच. 1 मार्कानी 2 मार्काला आहे. ॲज सुन ॲज नो सुनर दॅन. मग आता आय रीच्ड द स्टेशन, द ट्रेन अराइव्ड. मी थांब्यावर पोहोचलो आणि लगेच काय आली? रेल्वे आली. बरोबर? थांब्यावर बस स्टॉपवर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि रेल्वे अराइव्ह म्हणजे रेल्वे आली. बसवर पोहोचलो, बस आली. बस स्टँडवर पोहोचलो. आता इथं बस घ्या, रेल्वे घ्या, स्टेशन घ्या, कोणतंही तुमच्या प्रमाणे वाटते. आता इथं ॲज सुन ॲज नाही करायचं. त्यासाठी करायचं ॲज सुन ॲज. मग काय होईल? ॲज सुन ॲज आय रीच्ड द स्टेशन, द ट्रेन अराइव्ड. किती काय सोपं आहे. 1 मार्क मिळाला तुम्हाला. लगेच काय लिहायचं? ॲज सुन ॲज, ॲज सुन ॲज. हे जसंच्या तसं वाक्य. मग आय रीच्ड, as soon as I reached the station, as soon as I reached the station, the train arrived. The train arrived. झालं का? I reached the station, the train arrived. As soon as I reached the station, the train arrived. झालं तुमचा 1 मार्क. आता नो सुनर ने करायचं. सांगितलं तर करायचं. आता 1 मार्कासाठी हे पण येतं नो सुनर दॅन. तर मग काय? नो सुनर. आता इथं वर्बला पास्ट टेन्स नाही, प्रेझेंट आहे. मग इथं काय येईल? डू येईल का डीड येईल? इथं डीड येईल मित्र. डीड. नो सुनर डीड आहे. डीड डू डज. तृतीय पुरुष एकवचनी असेल तर डज. इथं क्रियापद पास्ट टेन्स नसेल तर डीड आणि असेल तर डू. नो सुनर डीड आय रीच. ईडी नाही लागलेला बघा, डीड आहे म्हणून. नो सुनर डीड आय रीच द स्टेशन. आणि पुढचं माहिती आहे तुम्हाला काय? जसं तसं आहे, फक्त डीड घालायचं आणि इथं काय टाकायचं? द्यान. झालं तुमचा 1 मार्क. नो सुनर दॅन. नो सुनर डीड आय रीच द स्टेशन दॅन द ट्रेन अराइव्ड. द ट्रेन अराइव्ड. बघा आता बघा इथं इट स्टार्ट्स रेनिंग. इट स्टार्ट्स रेनिंग. पावसाला सुरुवात झाली नाही का? इट स्टार्ट रेनिंग. पीपल टेक आउट अम्ब्रेला. लोकांनी छत्री काढली बाहेर, आहे का नाही? इट स्टार्ट रेनिंग, पीपल टेक आउट अम्ब्रेला. पाऊस आला आणि लोकांनी छत्री बाहेर काढली. नो सुनर ने काय होईल? नो सुनर. आता इथं लोक आहे बघा, पीपल आहे. पीपल असेल तर डज आला. सी असेल तर डज, ही असेल तर डज, रामा असेल तर डज, गोपाल असेल तर डज. फक्त
काय असेल वी आणि दे असेल तर डू येईल डू. मग काय होईल नो सूनर डज इट स्टार्ट रेनिंग देन. आहे का नाही काय आलं देन then no sooner does it start raining then people take out umbrellas. then आलं का नाही इथं does आणि then पण सोपं आहे no sooner टाकायचं त्याच्या पुढे काय it starts raining yes लागलाय ना म्हणून no sooner इथं does लागला बघा does it start raining आणि मग then people take out umbrella. आहे की नाही झालं बरोबर. आता पुढचं as soon as the teacher go out the student start talking. as soon as the teacher go out वर्गाच्या बाहेर शिक्षक गेले आणि विद्यार्थी काय करायला लागले बडबड करायला लागले बोलायला लागले. as soon as the teacher go out the student start talking. मग no sooner ने काय येईल टीचर्स गो आउट. गो म्हणजे वर्ब जसे तसं आहे बघा येस लागलेलं नाही वर्बला. मग इथं डज येईल का डू येईल इथं डूच येणार मित्र कारण इथं गो आहे का नाही. इथे स्टार्ट्स आहे म्हणून डज आला. इथं काय होता रीच्ड म्हणून भूतकाळ आहे म्हणून डीड आला. म्हणून हे लक्षात ठेवा. मग आता इथं नो सूनर इथं टीचर्स गो येईल म्हणून डू काय येईल डू डीओ डू. नो सूनर डू द टीचर्स गो आउट देन द स्टुडंट स्टार्ट टॉकिंग. इथं देन येईल. नो सूनर डू काय आलं माहिती इथं गो आहे म्हणून डू. इथं येस आहे म्हणून डच. इथं काय रिच्ड म्हणून डीड आलं. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून टीचर गो आहे तर डू. नो सूनर डू द टीचर्स गो आउट देन हे पुढे टाकायचं लगेच गो आउटच्या पुढे लगेच देन द स्टुडंट्स start talking. then the students start talking. एवढं सोडवा तुम्ही as soon as no sooner than न सोडवलेले प्रश्न सोडवा तुम्हाला येतील आणि हे मार्क तुमचे मिळणार 100% मित्र. हो हॅपी दिवाळी परत. ओके बाय थँक्यू.